शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे। कोल्हापूर कोर्टात ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। जामीन मिळणार की अटक होणार, त्यामुळे कोर्टाच्या निकालाकडे आज लक्ष लागलं। प्रशांत कोरटकर यांना दिलासा मिळतं की त्यांच्यावरती कारवाई होते अटकेची, हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रशांत कोरटकर यांच्या जामिनावरती आज सुनावणी होणार आहे। कोल्हापूर कोर्टात ऑनलाईन ते उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे जामीन मिळणार की अटक होणार, कोर्टाच्या निकालाकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष लागलं। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामिनावरती आज सुनावणी होणार आहे। कोल्हापूर कोर्टात ऑनलाईन ते उपस्थित राहणार आहेत। जामीन मिळणार की अटक होणार, या निकालाकडे, या कोर्टाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं। प्रशांत कोरटकर यांच्या वक्तव्याच्या नंतर वाद उफाळला होता, टीका झाली, आरोप प्रत्यारोप झाले, गुन्हा दाखल झाला। मात्र आज या संदर्भात सुनावणी होणार आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत। मी शेखरकडे जाणार आहे। शेखर, खरं तर आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भातला वाद उफाळून आलाय, याच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली, आंदोलनं झाली आणि आता आज कोल्हापूर कोर्टामध्ये आज या संदर्भात सुनावणी होणार आहे। काय घडू शकतं आज दिवसभरात घडामोडी? करण अगदी बरोबर आहे। कोरटकर यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमानजनक वक्तव्य केलं होतं, धमकी देत असताना कॉलवरून, इंद्रजित सावंत इतिहास अभ्यासक आहेत, त्यांना या ठिकाणी धमकी मिळाली होती आणि या सगळ्याच दरम्यान त्यांच्यावरती कोल्हापूर आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत। कोल्हापुरातल्या गुन्ह्यामध्ये त्यांना अंतरिम जामीन देखील मिळाला होता आणि त्यानंतर त्यांना मुदतवाढ मिळत आज 17 तारखेला खऱ्या अर्थानं अंतिम सुनावणी जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे आणि अंतिम सुनावणीत असीम सरोदे जे आहे ते इंद्रजित सावंत यांच्या बाजूचे वकील आहेत, त्यांनी देखील युक्तिवाद करत असताना कोरटकर यानं आपला मोबाईल जो आहे तो पोलिसांकडे जमा केलेला आहे आणि तो मोबाईल जमा करत असताना त्यामधील डाटा जो आहे तो डिलीट केलेला आहे आणि तो रिकव्हर करणं गरजेचं आहे। त्यामधून कुणाला संभाषण झालेलं आहे, काय काय नेमक्या गोष्टी आहेत त्या देखील समोर येण्याची शक्यता आहे असं मांडलं होतं आणि म्हणूनच त्याला या ठिकाणी जामीन जो आहे तो त्याचा रद्द व्हावा अशी देखील मागणी जी आहे ती करण्यात आली होती। त्यामुळं निश्चितच आज कोर्टानं अंतिम सुनावणी जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या सुनावणीत नेमकं कोरटकर याला दिलासा मिळतो की त्याचा जामीन जो आहे तो या ठिकाणी फेटाळला जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच आज सगळ्यांच्याच नजरा आजच्या या सुनावणीकडे असणार आहेत। करण नक्कीच शेखर, आजच्या सुनावणी संदर्भात वेळोवेळी तुझ्याकडून ताजी अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।